बातमी आणि बरंच काही मध्ये सुरुवातीला बातमी नाराज पंकजा मुंडे समर्थकांची। कारण औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्ते आणि पंकजा समर्थक भिडले। त्यामुळे विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे यांना डावलल्याने त्यांचे समर्थक सातत्याने आक्रमक होताना दिसतात। औरंगाबादमध्ये भाजप कार्यालयाच्या समोरच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यालयाच्या बाहेर कार्यक्रमाच्या इथे सुद्धा अशाच प्रकारचा राडा झाला। आरोप प्रत्यारोप, काहीशी धक्काबुक्की आणि वादविवाद झाले। तिकडे राज्यसभेमध्ये शिवसेनेवर भाजपने मात करत 6वी जागा बळकावली आणि पटकावली सुद्धा। पण आता विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा शिवसेना भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झालेत आणि त्यातच शिवसेनेने पंकजा मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हणत भाजपमधल्या अंतर्गत नाराजीवरती बोट ठेवलंय। पंकजा मुंडेंवरून भाजप आणि शिवसेनेत कसा कलगीतुरा रंगतोय पाहूया। विधान परिषदेच्या उमेदवारीतही डावलण्यात आल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे। पंकजा मुंडे याविषयी काही बोलत नसल्या तरी त्यांचे समर्थक मात्र सातत्याने ही नाराजी जगजाहीर करतायत। बीडच्या केसमध्ये पंकजा मुंडे समर्थकांनी भाजप पक्षश्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीसांना सुबुद्धी मिळावी याकरता थेट शिवलिंगावर दुग्धाभिषेकच केला होता। तर रविवारी बीड दौऱ्यावरती असलेल्या प्रवीण दरेकरांनाही पंकजा मुंडे समर्थकांच्या नाराजीचा चांगलाच सामना करावा लागला। ताई साहेबांचे भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे 20-20, 25-25, 30-30 वर्ष काम केलेले कार्यकर्ते आहोत। ताई साहेब एवढ्या मास लीडर असताना, महाराष्ट्रात त्यांची एवढी मोठी ताकद असताना, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5-5 वेळा त्यांना डावलला जातं। काय चूक आहे ताईंची? ताई मास लीडर आहे म्हणून तुम्ही किती अपमान करणार आहात आणि तुम्ही नेत्यांच्या भाजपमधील याच अंतर्गत नाराजीवर निशाणा साधत शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी भाजपला कोंडीत पकडायचा प्रयत्न केला। गोपीनाथराव मुंडे हे लोकनेते होते आणि त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातल्या ज्या बातम्या आम्ही वाचतोय त्या व्यथित करणाऱ्या असल्यामुळेच आम्ही हे विधान केलं। तर मला असं वाटलं की कोणीतरी पडद्यामागून मुंडे महाजन यांचं नाव राज्यातून किंवा देशाच्या राजकारणातून पूर्णपणे संपवावं अशा प्रकारचे प्रयत्न करते का। शिवसेना पंकजांच्या पाठीशी उभं राहण्याच्या तयारीमध्ये असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही पुढे आले। संजय राऊतांवर टीका करत पंकजा मुंडेंची काळजी घेण्यासाठी भाजप समर्थ असल्याचं पाटील म्हणाले। त्यावरही पुन्हा एकदा संजय राऊतांनी पंकजा मुंडेंना एकाकी पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचा टोलाही मारला होता। पंकजा ताईंची काळजी करायला भारतीय जनता पार्टी समर्थ आहे। पंकजा ताई भारतीय जनता पार्टीच्या मोदीजींपासून, अमितभाईंपासून, देवेंद्रजींपासून सगळ्याच्या घरातली मुलगी आहे। त्यामुळे तिची काळजी करण्याची वेळ ही आलेली नाही। आम्ही समर्थ आहोत। नाही, आम्हाला चिंता आहेच ना, कारण त्या गोपीनाथराव मुंडेंच्या कन्या आहेत आणि गोपीनाथराव मुंडे आणि शिवसेनेचे संबंध फार कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे होते। त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबात जर काही वेगळं घडत असेल तर नक्कीच जुने सहकारी म्हणून किंवा कौटुंबिक नात्यानं आम्हाला त्यांची चिंता वाटणारच। राजकारणाच्या दिशेनं तागडीत ते तुमचं तुम्ही बघा, पण पंकजाताई मुंडे असतील किंवा त्यांचे प्रीतम असेल किंवा अन्य कोणी असतील, त्यांचं आमचं एक ठाकरे कुटुंबाचं, शिवसेनेचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे आणि आम्हाला चिंता करण्याचा पूर्ण अधिकार आहे। एकंदरीतच भाजप कितीही सावरण्याचा प्रयत्न करत असली तरीही पंकजा मुंडेंची नाराजी काही लपून राहिलेली नाही। त्यामुळे वारंवार भाजपच्या नेत्यांना पंकजा मुंडेंच्या समर्थकांच्या नाराजीचा सामना करावा लागतोय। जोपर्यंत पंकजा मुंडे स्वतः समोर येऊन त्यांची भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत मुंडे समर्थकांना उद्रेकाची आणि विरोधकांना भाजपवर टीकेची संधी मिळतच राहण्याची शक्यता आहे। बीडहून सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।
तिकडे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारांच्या यादीत पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आलं. मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न देण्यात आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी डावलण्यात येतं याचं मला दुःख आहे, असं खडसे म्हणाले. पंकजा मुंडेंना डावललं याचं मला अतीव दुःख आहे. मुंडे महाजन खडसे फुंडकर या नावाने काही कालखंड भारतीय जनता पार्टीची ओळख होती. वर्षानुवर्षे अनेकांनी त्याच्यामध्ये योगदान दिलं, अनेकांच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला आणि मुंडे साहेब तर आमचे नेते होते. त्यांनी यासाठी उभं आयुष्य खर्च घातलं आणि त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला आणि प्रामुख्यानं पंकजाताईसारख्या ओबीसी नेतृत्वाला जिचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे, तिला मानणारा वर्ग मोठा आहे, अशा स्थितीत तिला डावलण्याचं काय कारण आहे हे मी समजू शकलेलो नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर आता महाविकास आघाडीतला संशय कल्लोळ वाढलाय. पण भेटीगाठींच्या सिलसिल्यानंतर हा संशय कल्लोळ मिटवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांवर थेट घोडेबाजाराचा आरोप केला होता. पण सध्या भेटीगाठींचा आणि माध्यमांच्याकडे बोलून स्पष्टीकरण देण्याचा सिलसिला सुरू झालाय. संजय भुयार यांनी शरद पवार यांच्यासोबत संजय राऊत यांची भेट घेतली. ज्या कोणीही शब्द देऊन दगाबाजी केली आहे त्यांची यादी आमच्याकडे आहे, एवढंच मी सांगतो. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना तोंडघशी पडल्यानंतर संजय राऊत थेट अपक्षांवर घसरले. निकालावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आघाडीला पाठिंबा देणाऱ्या काही अपक्षांनी घोडेबाजार केल्याचा आरोप केला. ज्यांनी कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची नावच त्यांनी जाहीरपणे घेतली. बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदार अर्थात हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर आणि राजेश पाटील, तसंच करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, लोह्याचे आमदार श्यामसुंदर शिंदे आणि स्वाभिमान पक्षाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी महाविकास आघाडीला मतदान केला नसल्याचा दावा राऊत यांनी केला. काही जे घोडे असतात बाजारातले नेहमीचे, ते घोडे विकले गेले. ते घोडे बाजारात होते, जास्त बोली लागली असं वाटतंय मला, किंवा इतर काही कारणं असतील आणि त्याच्यामुळे आमची साधारण 6 मतं जी होती अपक्षांची खास करून ती आम्हाला मिळाली नाही. त्याच वेळेला काँग्रेसचे नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दगाबाजांना अद्दल घडवण्याची भाषा केली आहे. जर आमच्याबरोबर राहून कामं विकासाची करून घ्यायची, निधी उपलब्ध करून घ्यायचा आणि मग बाकीच्या मार्गाने मतं तिकडे द्यायची, हा काही जो प्रकार आता सुरू आहे, तर नक्कीच पुढच्या आम्ही आता या लोकांना कशाला निधी उपलब्ध करून देऊ त्यांच्याकडून. राऊतांच्या थेट हल्ल्यानं काही अपक्ष आमदार नाराज झालेत. राऊत यांचे आरोप त्यांनी फेटाळले. महाविकास आघाडीच्या निर्देशानुसार अपक्ष आमदारांनी मतदान केल्याचं सांगत भोयर यांनी अपक्ष आमदारांवर खापर फोडण्यात अर्थ नसल्याचं म्हटलंय. भाजप आमदार संजय कुटे यांनी संजय राऊत यांनी अपक्षांना धमक्या देऊ नये असा इशाराच दिलाय. पूर्णतः चुकीचा आहे. संजय राऊत साहेबांनी पुरावे घेतल्याशिवाय ते बोलू नये आणि ते काही ब्रह्मदेव नाही का त्यांना मतदान कुठे केलं, काय केलं हे सगळं माहीत पडेल. संजय राऊत साहेब ज्या दिवस युतीत होते त्या दिवसापासून मी महाविकास आघाडी सोबत आहे, म्हणजे लोकसभा निवडणुकीपासून मी महाविकास आघाडी सोबत आहोत आणि संजय राऊत विधानसभेच्या वेळेस महाविकास आघाडी सोबत आले. त्याच्यामुळं आम्ही दगाफटका केला, गद्दारी केली हे असं बोलण्याचा अधिकार त्यांचा नाही. ही लोकशाही ही राजेशाही नाही आहे. आमदार अपक्ष असो की कोणत्याही पक्षाचे असो, हे कोणाचे घरगडी नाही आहेत. माननीय संजय राऊत आणि माननीय विजय वडेट्टीवार हे सोनियाजीकडे आणि मातोश्रीवर घरगडी असतील तो त्यांचा विषय आहे आणि त्यामुळे आमदारांना कमी लेखणे आणि धमक्या देणे हे आता यांनी बंद करावं. त्याचे परिणाम यांनी राज्यसभेत पाहिले. आता विधान परिषद 20 तारखेला आहेत. या धमक्यांना कोणताही आमदार हा भीक घालत नसते, कारण 3.5 लाख लोकांमधून आमदार निवडून तो अपक्ष असेल कोणत्याही पक्षाचा असो. देवेंद्र भुयार एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत राऊत यांच्या विधानावरील नाराजी जाहीर केली. यावेळेला त्यांनी राऊत यांना कोणी दगाफटका केला याची चौकशी करण्याचंही आवाहन केलं. जे मोठे वरिष्ठ नेते आहे यांनी त्याची चौकशी करावं. साहेब त्याची चौकशी करणार,
त्यांनी करा. मी विनंती केली त्यांना, संजय राऊत साहेबांना मी विनंती करणार आहे, तुम्ही त्याची चौकशी करा. काय कुठली कमिटी नेमायची ते नेमा करा. समाधानी आहात? बिलकुल 100%. मी पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी जोडून आहो. विशेष म्हणजे भुयार यांनी संजय राऊत यांच्याशी फोनवरून बातचीत केली. यानंतर अपक्षांविषयी टीपेचा सूर लावणाऱ्या राऊत यांची भाषा काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं. नाराज नाही. आम्ही नाराज कशा करता व्हायचं? निवडणूक झाली, निकाल लागला, दुसऱ्या कामाला लागलं पाहिजे. विधान परिषदा आहेत, महाराष्ट्रात इतर कामं आहेत, दिल्लीतली कामं आहेत. नाराज होण्याचं अजिबात कारण नाही. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचे निकाल लागत असतात. एकंदरीतच संजय राऊत यांनी 6वी जागा प्रतिष्ठेची करत टाकलेला डाव फसलाय. त्यामुळे आता राज्यसभेचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागल्याचं स्पष्ट आहे. शरद पवार यांनी अपक्ष आमदारांची समजूत काढल्यामुळे राऊत विरुद्ध अपक्ष संघर्ष काहीसा शमू शकतो. त्यामुळे राज्यसभेत चुकलेलं गणित महाविकास आघाडी विधान परिषदेत जुळवते का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तेव्हा पाहूयात हा संशय कल्लोळ संपतो का आणि कधी संपतो ते. तिकडे भाजपचे नवनिर्वाचित खासदार धनंजय महाडिक यांनी पुण्यामध्ये जाऊन आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांची सदिच्छा भेट घेतली. या दोघांच्यामुळे आपला विजय सुकर झाल्याचं महाडिक यांनी आवर्जून नमूद केलं. राज्यसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचं होतं. प्रकृती ठीक नसतानाही लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी मुंबईत येऊन मतदान केलं. त्यांनी केलेल्या मतदानामुळेच धनंजय महाडिक यांचा विजय सोपा झाला होता. परिणामी महाडिक यांनी कोल्हापूरला जाताना पुण्यात जाऊन दोन्ही आमदारांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हे सगळं ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. मी स्वतःला भाग्यवान समजतो की लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई हे दोन्ही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्यामुळं हा विजय भारतीय जनता पार्टीचा झाला हे मला नम्रपणाने या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. हा जो आपला विजय आहे तो आपले खऱ्या अर्थानं लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण शारीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते या ठिकाणी आले. राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीनं विरोधकांचा पाडाव झाला. विजयाचा गुलाल उधळण्याची संधी धनंजय महाडिक यांना मिळाली. अर्थात हे सर्व घडून येण्यामागे लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांची पक्षाविषयीची समर्पण भावना सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढची बातमी आहे शिवसेना आणि काँग्रेसमधल्या बिघाडीची. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं असा ठराव काँग्रेसच्या ओबीसी मंथन शिबिरामध्ये मंजूर करण्यात आला. एकीकडे नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. तसा ठराव सिडकोनं मंजूरही केला. मात्र आधी शिवसेनेच्या सोबत असणाऱ्या काँग्रेसने आता अचानकपणे युटर्न घेत दिबा पाटील यांच्या नावाला होकार दिलाय आणि त्याबद्दलचा ठरावच काँग्रेसच्या कार्यक्रमात एकमतानं मंजूर केला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुया उंचावल्या. तिकडे पीक विम्याच्या बीड पॅटर्नचा राज्यभरात मोठा गाजावाजा होतोय. मात्र पीक विम्याच्या बीड पॅटर्नमध्ये काही त्रुटी असल्याचं अधोरेखित होत आहे. शेतकरी तर या पॅटर्नमुळेच आता नाराजही आहेत. कारण बीड पॅटर्नमध्ये विमा कंपन्यांचं उखळ पांढरं होताना दिसतंय. पण जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा शेतकऱ्यांना हा विमा हातात मिळतच नाही. पीक विम्याचा बीड पॅटर्न बिनकामाचा. शेतकऱ्यांचा बीड पॅटर्नला विरोध. बीड पॅटर्नमध्येही कंपनी मालामाल, शेतकरी मात्र कंगाल. पीक विम्याच्या बीड पॅटर्नचा सरकारी पातळीवर मोठा गाजावाजा करण्यात येतोय. प्रत्यक्षात परिस्थिती मात्र वेगळीच आहे. पीक विम्याचा बीड पॅटर्न कुचकामी असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होतोय.
बीड पॅटर्ननुसार विम्याचा एक भाग शेतकरी तर उर्वरित 2 भाग राज्य आणि केंद्र सरकार भरतं. ही बाब चांगली असली तरी विमा कंपन्या भरपाई देताना हातचलाखी करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. 100% नुकसान होऊन सुद्धा भरपाई 20 ते 40%च मिळत असल्याचं शेतकरी सांगतात. पीक विमा एकही रुपया महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याला दिलेला नाही. कारण की शेतकऱ्यांकडून करोडो रुपये भरून घेतले, विम्याच्या नावावर घेतले गेले आणि ते सरकारी तिजोरी आणि विमा कंपनीने वाटून खाल्ले. मुख्यमंत्री म्हणतात बीड जिल्हा पॅटर्न हे संपूर्ण महाराष्ट्रात राबवायचं. अरे जर बीड जिल्हा पॅटर्न जर महाराष्ट्रात राबवायचं असेल ते फक्त शेतकऱ्यांना लुटण्यासाठी राबवायचे का शेतकऱ्यांच्या भल्यासाठी राबवायचे हेच आम्हाला कळायला तयार नाहीये. विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना अटींच्या सापळ्यात अडकवतात. यातून विमा कंपन्या मोठ्या प्रमाणात नफेखोरी करत असल्याचा आरोप होतोय. विमा योजना चांगली वाटत असली तरी ती शेतकऱ्यांच्या फायद्याची नसल्याचा आरोप होतोय. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020चा पीक विमा मिळाला नाही. जवळपास 4.5 लाख शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहेत आणि तो पीक विमा द्यावा म्हणून वारंवार आंदोलनं केले, निदर्शने केले. मात्र ह्या बीड पॅटर्ननुसार या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नाही. आता अर्धा जून सरला आहे तरीही पीक विम्याचा लाभ देत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पुढील वर्षी पीक विमा भरायचा का नाही याबद्दलही साशंकता आहे. सोबतच पीक विमा कंपनीबद्दल अजिबात विश्वासार्हता राहिलेली नाही. पीक विम्याच्या बीड पॅटर्नमध्ये सुधारणा केली पाहिजे. तो अधिक शेतकरी भिमुख असला पाहिजे. नाहीतर ही योजना म्हणजे विमा कंपन्यांसाठी आयतं कुरणच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. पीक विमा कंपन्या नियमांचा हवाला देऊन शेतकऱ्यांना विम्याच्या लाभापासून वंचित ठेवतात आणि त्यामुळे आता नागपूर जिल्ह्यातील शेतकरी पिकाचा विमा काढण्याबद्दल अतिशय उदासीन असल्याचं दिसून आलंय. फळांनी लगडलेली ही मोसंबीची बाग. ही बाग आहे नागपूर जिल्ह्यातील फेटारी गावातल्या शेतकरी प्रकाश लंगडे यांची. मात्र त्यांनी पीक विमा काढलेला नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांनी याआधी अनेकदा पीक विमा काढला, विम्याचे हप्ते भरले. मात्र नैसर्गिक आपत्तीत त्यांच्या पिकांचं नुकसान झाल्यावर कंपन्यांनी नियमांचा हवाला देऊन हात झटकले. त्यामुळे आता त्यांनी पीक विमा काढणंच बंद केलंय. भरपूरसं नुकसान झालं. जमिनीच्या पालका हे वगैरे सगळं गेल्यानंतरही इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप नुकसान झालं होतं त्यावेळेला. परंतु पीक विमा कोणी दिला नाही. मोर्चे काढले, कोणी काही केलं, परंतु काही उपयोग होऊन नाही राहिला. म्हणून त्या कारणास्तव आताही विमा काढायला गव्हर्नमेंट सांगत आहे, परंतु शेतकरी ऐकत नाही आणि पीक विमा काढत नाही. शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून राज्य सरकारनं फेटारी गावात शेतकऱ्यांचा पुतळा उभा केलाय. दुर्दैव असं आहे की आता शेतकऱ्यांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. विमा काढायचा तुम्ही भरा, ते आपल्याजवळ देऊन राहिले का? लाखो लोकांचे पैसे घेते, 4 लोकांना देते. हा गव्हर्नमेंटचा उद्देश आहे. विमा कंपन्या विमा काढतात. हो, विमा कंपन्या काढतात म्हणजे त्याला गव्हर्नमेंट मान्यता देते तेव्हाच काढते ना. त्या विमा कंपनी स्वतःहून थोड्या काढते. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत मिळावी हा विम्याचा मुख्य हेतू. मात्र उभ्या पिकाचं नुकसान होतं तेव्हा मात्र पीक विमा कंपन्या नियमांचा बाऊ करतात. यामुळे विमा कंपन्यांची विश्वासार्हता कमी झाली आहे. परिणामी शेतकरी विमा कंपन्यांपासून दूर जात असल्याचं स्पष्ट होत आहे. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर. जेव्हा नेमकं नुकसान होतं तेव्हा हा पीक विमा का मिळत नाही हा शेतकऱ्यांचा प्रश्न बिनतोड आहे. विमा कंपन्यांनी त्याचं उत्तर द्यावं, नाहीतर किमान राज्य सरकारनं तरी द्यावं. कारण याच राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेनेनं काही वर्षांपूर्वी विमा कंपन्यांकडून विमा मिळत नाही म्हणून मोठा मोर्चा सुद्धा काढला होता. पाहूयात काय होतंय ते. राज्यामध्ये अजूनही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. लग्न समारंभात एका आदिवासी महिलेवर भंडारा उधळून ती चेटकी नसल्याचा बतावणी करण्यात आली. आदिवासी महिला विरोध करत होती, मात्र तिच्या मदतीसाठी गर्दीतून कोणीही पुढे आलं नाही.
हळदीचा कार्यक्रम सुरू असतानाच राज्याच्या पुरोगामी प्रतिमेला काळीमा फासण्यात आलाय. पालघरच्या बेशर्ती गावात लग्न समारंभाच्या निमित्ताने कुलदैवतेची पूजा सुरू होती. त्यावेळी सागर पाटील आणि करण पाटील या दोघांनी अंगात देवाचं वारं आल्याचा बनाव केला. त्यांनी देवघरातून बाहेर येत एका आदिवासी महिलेवर भंडारा उधळला. ती चेटकीण असल्याचाही आरोप केला. ती महिला जादूटोना आणि करणी करत असल्याचाही आळ घेण्यात आला. महिलेनं नकार दिल्यावर जबरदस्तीनं तिच्या मानेला धरत तिला खांबाजवळ बसवण्यात आलं. लग्न समारंभासाठी मोठी गर्दी होती, पण मदतीसाठी मात्र कोणीही पुढे आलं नाही. चांगलंच झालं असं तिथे बोललं जात होतं. अशी चर्चा करून एक प्रकारे ही गर्दी या सगळ्या हिडीस प्रकाराला साथच देत होती. हल्दीचा आमंत्रण करा. दोन बाया आल्या होत्या. ते सांगत हल्दीला या, तेला नाही. तर मी सध्या तेलानं गेलो. त्यांचा देवांचा कार्यक्रम चालू होता. तर असं करता देव ते बाहेर निघालं ना, सांगत अख्खी पब्लिकला बाहेर काढली. मी आधी साईडला उभी होती. त्याच्यानंतर लगेच ते देवाले आलं ना, पारा आणा. माझ्या हातात पारा दिली. मला करते इथं शिखन. मी काय खोदला नाही. ते सांगला खोदा जामतम ते खोदला आणि त्याच्यात मूर्ती काढल्याच्या नंतर ते किती मूर्ती चाट ठेवली. हां, तर मग सांगतात का नारळ फोरला. परत भंडारा लावला ना. सांगतात गाव आल्यावर तुम्ही सावध राहा. तिला आम्ही उचलवतो आणि माझी शेंड्याला धरली ना. लगेच मला खिचीत नेली. त्यांची देवांची पाया नंतर नेली. लगेच हाताला धरली ना. लगेच शाकाहारीशी जेव्हा दिली. वाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आता दोघांनाही अटक केली आहे. चेटकीण ठरवण्याच्या घटना या परिसरामध्ये आधी सुद्धा घडल्यात, पण या प्रकरणात आदिवासी विरुद्ध बिगर आदिवासी असा संघर्षही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कठोर कायद्यासोबतच या सर्वसामान्यांचं प्रबोधन करण्याचंही तितकंच गरजेचं असल्याचं स्पष्ट होतंय. विजय राऊतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पालघर. उन्हाळ्यामध्ये फुलांनी अतिशय डवरलेली अशी गुलमोहराची झाडं किती सुंदर दिसतात नाही. अनेकदा आपण त्याचे फोटोही काढतो, पण नाशिकमध्ये हीच गुलमोहराची आणि अन्य काही झाडं ही जीवघेणी ठरली आहेत. अनेक जण नाशिकचा वीकेंड होम किंवा अन्य काही दृष्टीने विचार करतात, पण नाशिकमध्ये सध्या रस्त्यावर फिरणं जीवघेणं ठरतं आहे, कारण 3 महिन्यात अंगावर झाड पडून तिघांचा मृत्यू झाला. नाशकातल्या लेखानगर भागात धोकादायक झालेलं गुलमोहराचं झाड अंगावर पडून अतुल गांगुर्डे या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी त्र्यंबक रोडवर गुलमोहराच्या झाडानं रिक्षातल्या 2 प्रवाशांना आपलं लक्ष केलं. या अपघाताला मनपाचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप वृक्ष प्राधिकरणाच्या माजी सदस्यांनी केलाय. असे धोकादायक वृक्ष आहे. तुमची ज्यावेळेस पूर्ण झाडांची मोजणी झालेली होती त्याच्यामध्ये स्पष्टपणे अहवालात म्हटलं गेलं होतं की रेंटे आणि गुलमोहर झाडं हे धोकादायक आहे. तरी महानगरपालिका याच्या दिरंगाई का करते आणि याच्यामध्ये संपूर्णपणे महानगरपालिकेचे अधिकारी आणि प्रशासन हेच दोषी आहेत. वृक्ष उन्मळून अपघात होण्याच्या घटना वाढत असल्यामुळे नाशिककर संतापलेत. मुळातच शोभेची झाडं ही कमकुवत असल्यामुळे ती केव्हाही उन्मळून पडून अपघात होऊ शकतात. त्यामुळे त्यांची रस्त्याच्या कडेला लागवड करू नये या मूलभूत नियमांकडे पालिका प्रशासनानं अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप केला गेलाय. मुळात नाशिकमध्ये वृक्ष प्राधिकरण समिती सध्या काम करते का नाही दिसत नाही. इथे त्यांची एकही मीटिंग झाली नाही.
कुठे काही विषय पुढे त्यांनी फॉरवर्ड केले नाही. पावसाळ्यापूर्वी पालिका प्रशासनाकडून धोकादायक झाडांचा सर्वे करून सुद्धा धोकादायक झाडांची छाटणी झालेली नाही. नगरसेवक दीपक दातीर यांनी वृक्ष प्राधिकरणातल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत रिक्त पदं भरण्याची मागणी केली आहे. नाशिक महापालिकेचा जो उद्यान विभाग आहे हा पूर्णपणे झोपलेला असतो. हे फक्त जे बिल्डर लॉबी असतात, ज्या बिल्डर लॉबींचे बांधकामे अडतात, त्यांच्या ज्या परवानग्या असतात हे लगेच त्या वृक्ष प्राधिकरणमध्ये त्या परवानग्या मंजूर करून त्यांना देऊन टाकतात, ते झाडं तोडायला ते हे करतात. पण सार्वजनिक ठिकाणचे जे असे धोकादायक झाडं आहे त्यांच्यामुळे जीव जाऊ शकतात, ज्याच्यामुळे याच्याकरता कुठंच काहीच करत नाही, फिरताना पण दिसत नाही. दरम्यान वारंवार घडणाऱ्या या घटनांनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्याच्या आढावा बैठकीत शहरातील धोकादायक झाडं हटवण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या. काही झाडं अशी आहेत की फार लवकर ती उन्मळून पडतात, तर ती अशी काही झाडं असतील तर ते त्यांना चेक करायला सांगितलेलं आहे. ज्या उद्यान विभागावरती धोकादायक झाडांची लागवड होऊ नये आणि धोकादायक झाडं हटवण्याची जबाबदारी आहे तो उद्यान विभाग मात्र टक्केवारीत खुश होत असल्यामुळे शहरात 50,000हून अधिक गुलमोहरासारख्या धोकादायक झाडांची लागवड झाली आहे आणि आता हीच झाडं निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठली आहेत. तब्बल वार्षिक 18 ते 20 कोटी रुपयांचं बजेट असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडनं शहरामध्ये काय कारवाई केली जाते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. यासोबतच बातमी आणि बरंच काहीमध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात आमचा एक खास कार्यक्रम. मंदिर बंद राहणार आहे.